ठाकरेंनी स्वतःचे नगरसेवक सांभाळावेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न असं राऊतांनी म्हटलंय। तर महापौर पदाच्या निवडीवेळी कोण नॉट रिचेबल असतील ते कळेल असं सामंतांनी म्हटलंय। महायुतीचा महापौर होईल तेव्हा अनेक जण नॉट रिचेबल असतील असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। आमचे नगरसेवक आपापल्या घरीच आहेत असं राऊतांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगर सर्व शिवसैनिकांना भविष्यात बघायला मिळेल का? काही संपर्कात आहे? अरे बाबा आजच्या पुरतं कोण नॉट रिचेबल? आमचे सगळे इथं आता खरं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। बघा मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। हे केडीएमसी मध्ये म्हणतो मी, नाही अर्थात मुंबईत पण ते करू शकतात। मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना, त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत ब्लू आईड बॉय म्हणून। काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली। मी खरं तर ट्विट केलंय त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही। अशा लोकांनी शिंदेसाहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल। आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले असं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत।